गोलंदाजीसाठी बघतोय फाईट पाहायला मिळणार. पहिला चेंडू या डावातला यश, पहिल्या चेंडू डी क्षेत्रात जातोय, संघाच्या खात्यावर आणला जातो. पंच कळत एक धाव ऍड केली जाईल एका धावासाठी सज्ज कुंडळासमोर. ओहो पहा मित्रांनो, हे की आता मी खेळून काढलाय. एक धाव यशस्वीरित्या पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेची आवश्यकता नाही. यस एका धावेवरती समाधान मानतायत मित्रांनो. स्पर्धा 5 षटकांची. स्ट्राईकला राजेश, नॉन स्ट्राईकला कुंदन, तर गोलंदाजी करण्यासाठी दत्तू. यस केलेला चेंडू जाते डी क्षेत्रामध्ये. पंचेचाळीस एक धाव. यस दत्तू स्ट्राईकला राजेश, नॉन स्ट्राईकला कुंदन. काय करणार या चेंडूवरती? साडेतीन चेंडू संधी त्या ठिकाणी कुंदनाच्यासाठी. पहा मित्रांनो, नक्कीच कुठेतरी या ठिकाणी कुंड्यांना हवेत विराम देता आला. दरम्यान पुढचा चेंडू. यस पंच वळतायत, अमितजी खांडेकर वळतायत, कळवतायत. वाईट चेंडू आहे, वाईट चेंडू आहे ती स्पर्धा आहे आणि या स्पर्धेतला चालू सामना आहे. चेंडू संपर्क नाही. यस चौथी धाव म्हणावी लागेल. एक धाव यशस्वीरित्या पूर्ण केली लेग बाईकच्या स्वरूपात. आत्मविश्वासाने भरलेले आहेत. संघर्ष होणार यात कोणती शंका. दरम्यान पुढचा चेंडू. फटका सजवलाय, जाईल कप्पार. यस लंच एक कप्पा चेंडू सी मारे कप्पार. चौकार 4 धावांसाठी. संघाची धावसंख्या 9 पर्यंत. चला सौरभ तू राजेश. संपर्क नाही. हा चेंडू निर्धार जातो. राजेशाच्या बॅटच्या पट्ट्यात येत नाही चेंडू. पुढचा चेंडू आहे. दिला तिमारे का पाल. षटका 6 धावा. काय फटका सजवला, आसमानी टोला. हो पुन्हा एकदा एक धाव यशस्वीरित्या पूर्ण करतो. संधी होती एक धाव. लक्ष देऊन टाक बॉल जरा. कुंदना स्ट्राईकला, सौरभ गोलंदाजी मार करते. एक धाव दोन्ही संघ बलाढ्य ताकदवान. दोन्ही संघांचा बोलबाला नाव लौकिकाला आलेले संघ आहेत. पुन्हा एकदा राजेशाच्या बॅटमधून चेंडू जातोय. त्यांचा आपला निर्णय देतील. डी क्षेत्रात जातोय, परंतु 2 धावांनी संघ पुढे सरकला. 19 पर्यंत मात्र मारतो. पॉवर चालू आहे. राजेश मात्र सुरेख फलंदाजी करतो. सुंदर फलंदाजी पाहायला मिळते. फटक्यामध्ये ताकद होती, नजाकत होती. दरम्यान पुन्हा एकदा सज्ज सौरभ टू राजेश. फटका गेला चेंडू. पुन्हा एकदा काय फटका चढवलाय बघा. मोठा कुंदन आहे. 3रे षटक. 2 षटक समाप्त झाली. धावसंख्या 25. या फटका चढवला जाईल कप्तार. चेंडू जातोय 2 धावांसाठी. दुसऱ्या एकदा दत्तू कुंदन काय करणार. या काय पहा मित्रांनो, इथे धडाका, इथे झूम धडाका. कुंदनाच्या बॅट मधून सुरेख फटका 6 धावांसाठी. आणि कसा चेंडू हाताळेल दत्तू. बॅटचा संपर्क झाला नाही. दुःखात एक तमाशात एक असा कुठेतरी प्रयत्न होता, परंतु तो अयशस्वी ठरला दत्तूनं या चेंडूवरती. पुन्हा एकदा एक धाव यशस्वीरित्या पूर्ण केली गेले. दुसऱ्या धावेची आवश्यकता. रनआउटची संधी, परंतु राजा बॅक टू दी पॅव्हिलियन. यस अल्पेश आलाय. बागेमध्ये बस. वाईट चेंडू ऍड केला जाईल. एक धाव काशी गेली मेलो. चेंडू खेळला आहे. सन्मानजनक स्ट्रोक आहे. एक धाव ऍड केली जाईल. एका धावेने संघ पुढे सरकतो. गोलंदाजी मारुती कय्यूम आहे. 4थे षटक हाताळण्यासाठी आलाय कय्यूम.
एक धाव पूर्ण करते. अल्पेश मात्र स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न करतोय. एकेरी एवढी धावे होती समाधान मानतोय आणि कुंदन याला स्ट्राईक देतो. पुन्हा एकदा करून गोलंदाजी मार करते. स्ट्राईकला कुंदन आहे. चेंडूने बॅटचा संपर्क नाही. पहा मित्रांनो, सुरेख गोलंदाजी ऑस्टिकोची गोलंदाजी केली जाते. पुढचा चेंडू फटका सुरेख आहे त्या ठिकाणी. लाईनचा पार या चेंडू सीमारेखा पार. 4 धावांसाठी 4 धावांनी संघ पुढे सरकतोय. जर पाहायला गेला चौथं षटक प्रगती पथावरती आहे. कय्यूम गोलंदाजी मार्गे स्ट्राईकला कुंदन आहे. कोणत्या प्रकारचा चेंडू होता, फटक्यामध्ये नजाकत होती. काय फटका सजवलाय, सरळ चेंडू सीमारेखा पार घालला. पहा धडाका धमाका पाहायला मिळाला 6 धावांसाठी. कोणत्या आपल्याला निर्णय देते. पुढचा चेंडू कुंदन याच्यासाठी कय्यूमचा. पुन्हा एकदा पहा चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. कधी तिरी कधी मेरी. पहा एका चेंडूवरती षटकार आल्यानंतर कय्यूम दुसऱ्या चेंडूवरती मात्र शांत ठेवतोय. कुंदन याला संधी देत नाहीये आणि संधीचा फायदा मात्र कुंदन यापूर्वीच्या चेंडूवरती कसा उठवून पाहणं गरजेचं आहे. संधी होती दत्तूला, कुठेतरी मिस झाला दत्तू आणि षटक संपलं कय्यूमचं. 4 षटकं समाप्त झाली. 4 षटकांच्या संख्येनंतर संघाची धावसंख्या 47, लॉस ऑफ 1 विकेट. पहिल्या डावातलं अंतिम षटक हाताळण्यासाठी आलेला गोलंदाज एक धाव. अल्पेश मात्र आपलं काम करतोय. टायगर म्हणून जो नावा रूपाला आला, आपली फलंदाजी ज्यानं अनेक स्पर्धेमध्ये दाखल तोच बॅटचा संपर्क नाही. संदेश छान मात्र टिकला जातो आणि कुंदन बॅक टू द पॅव्हिलियन. दुसरा गडी बाद डगआउट मध्ये जातोय कुंदन. त्याची जागा घेण्यासाठी कोणता फलंदाजी. चला कुंदन बॅटचा संपर्क नाही. एक धाव पूर्ण करतील. एका धावाने संघ पुढे सरकला. संघाची धाव सोहण्याचा. अरे भाई तुला काय सांगतोय रे. टप्पा बोलला रे की यार. सुंदर फटका. एक धावतो नक्कीच कोण पूर्ण करतील. सौरभ आहे. एका धावेवरती समाधान मानतात. एका धावेने संघ फटका सुरेख आहे. जाईचा पार संघाच्या ठिकाणी पर्यंत जातोय. चेंडू सीमारेखा पार. 6 धावांसाठी षटका. 6 धावा. काय फटका सजवला. तानचा सुरेख फटका पाहायला मिळाला. रामदासामी क्रीडा मंडळ घाणेवाडी यांच्या माध्यमातून स्पर्धा. या स्पर्धेदरम्यान चालू असलेला सामना अजगोली विरुद्ध सावरग्याचा सामना आहे. दोन्ही सामन्यादरम्यान घमासान संघर्ष पाहायला मिळतोय. सोहण्याच्या गोलंदाजीत एक घमाघात पाहायला मिळाला. 6 धावांनी संघ पुढे सरकला. 57 पर्यंत मदत मारतोय. दरम्यान पुढचा चेंडू आहे. पुन्हा एकदा एक धाव तर नक्कीच पूर्ण केली. चेंडू जास्त करतोय. सातो बंधन करत त्या ठिकाणी यशस्वी करता आला. 2 धावा यशस्वी तोड पूर्ण करतील काही. 2 धावा यशस्वी तोड पूर्ण केल्या. 2 धावांनी संघ पुढे सरकला. संघपर्यंत म्हणजेच 5 षटकामध्ये धावाड्या संघाला 60 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे 30 चेंडूंनी 60 धावांची आवश्यकता आहे आणि चांगल्या वेळेमध्ये संपन्न करायचे. त्यामध्ये फटका चेंडू जातो टंटन करत. एक धाव तर नक्कीच पूर्ण केली. पहिल्या चेंडून चौकारानं खाता उघडलाय. चौकार 4 धावा. अगर मिळून गेले 4 तर बेडा होगा 5. स्विचिंगचा प्रयत्न होता. पहिल्या चेंडूवरती मात्र चौकार. पहिलं षटक पॉवर प्लेचा षटक आहे. या पॉवर प्लेच्या षटका दरम्यान पुन्हा एकदा कुंदन टू दत्तू. यस चेंडू येतोय. पंचाचा निर्णय 4 धावा. 3 चेंडू हाताळून झाले. दत्तूच्या बॅट वर काय पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेताना दिसतोय दत्तू. पुन्हा एकदा सज्ज. यस काय फटका सजवला पहा. जातोय. यस 6 धावांसाठी षटका. 6 धावा. 14 पर्यंत मदत मारतोय. पहिला षटकार तर नंतर षटकार आलाय म्हणजे 14 धावा. धाव पंचावरती लागल्या. 4 चेंडू पुढचा चेंडू असेल.
पुन्हा एकदा सज्ज फटका सगळं अल्पशा त्या ठिकाणी एक धाव यशस्वी पूर्ण करतील. 15 धावसंख्येपर्यंत मदत मारतो सावळगे संघ. दत्तूच्या नावावरती मित्रांनो 15 धावा आहेत. त्या पहिल्या षटकादरम्यान दत्तूने चौकारानं खातं खोललं. त्यानंतर मात्र सुरेख फलंदाजी पाहायला मिळते दत्तूच्या माध्यमातून. पुन्हा एकदा सज्ज आहे. स्ट्राईकला साईड नॉन स्ट्राईकला दत्त गोलंदाजी मार्गावरती कुंदन आहे. पुढचा चेंडू पहिल्या चेंडूला हलक्या हाताने खेळून काढलं. या साई यानं स्वतःचा खाता उघडलं. षटक संपलं. या षटकाच्या प्राप्तीनंतर संघाची धावसंख्या 16 आहे. पहिलं षटक समाप्त झालं. शैलेश कोलकांड विनंती आपल्याला आपला संघ नायक येऊ द्या. टॉस घ्यायचा आहे. हिरोटर संघ पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग होती. राजेश हा दुसरं षटक हाताळण्यासाठी आलाय. एक धाव तर नक्कीच पंचांना दुसऱ्या धावेची आवश्यकता आहे का? त्या ठिकाणी निश्चित फायदा 2 धावा यशस्वी त्या पूर्ण केल्या. 2 धावांनी संघ पुढे सरकलाय. संघाची धावसंख्या जाऊन पोचते. नक्कीच डी क्षेत्रामध्ये जातो. 2 चेंडू हाताळून संघ राजेश मात्र सुरेख गोलंदाजी करतो. चेंडू होता त्याचा हिटोकर संघाचा संघ नायक आला. टॉस करून घ्या. या ठिकाणी राजेश सुरेख गोलंदाजी करतोय. विकेटचा प्रयत्न सक्सेसफुल होईल का? यस. त्या ठिकाणी नैसर्गिक चेंडू अडला आणि जर पाहायला गेला पंचांनी 3 धावा यशस्वी पूर्ण केल्या. यस आला बाहेर. पहा मित्रांनो काय फटका सजवला. आम्ही सुद्धा वारवरती पलटवार करू शकतो. दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. काय फटका सजवला. सगळं चेंडू 6 धावांसाठी 29 धावांपर्यंत मजल मारले. पुढचा चेंडू राजेश याचा. पुन्हा एकदा सुरेख फटका. यस चेंडू जायचा पार. चौका 1 टप्पा चेंडू जातो सीमा रेखा पार. 4 धावांसाठी चौकार 33 पर्यंत. कुंदनाला पुन्हा गोलंदाजी मार्गावरती यशस्वी आपण यशस्वी पूर्ण करते. दुसऱ्या धावेची आवश्यकता. 2 धावा यशस्वी पूर्ण करते. यात कोणती शंका नाही. 2 धावा पोचताना दत्तू स्ट्राईक नाही. गोलंदाजी मार्गावरती कुंदन आहे. आपल्या संघाला आपल्या नावाला साजेशी प्रेरित करतायत. पहिल्या षटकापासून दत्तूची बॅट बोलते. या ठिकाणी नक्कीच या चेंडूवरती 1 धाव घेतली. स्ट्राईकला गेला. साईड नॉन स्ट्राईकला दत्तू आहे. साईड आणि दत्तू यांची जोडी मैदानात आहे. सलामीवीर म्हणून दोघेही आले आणि नक्कीच पहा मित्रांनो आपल्या संघाला नावाला साजेशी खेळ घेऊन दाखवत आहे. चेंडू होत आहे. फटका सुरेख सजवला. यस चेंडू सीमारेखा पार. षटकार 6 धावा. षटकार पहा मित्रांनो. साईड याच्या बॅट बॉल सुद्धा षटक केली. आपल्या संघाला आपल्या संघासाठी आपल्या नावासाठी. दरम्यान सुद्धा चेंडू चेंडू होता. पाहायला गेला तर त्या ठिकाणी एसटी रक्षकाच्या हातावरून चेंडू सुटतोय आणि एका धावेसाठी जातो. 1 धाव शकता. सामना कसा होणार. क्रिकेट आहे. क्रिकेट आहे आणि तिचा खेळ मानला जातो. ज्या प्रकारे साईडला रंग बदलतो त्याच प्रकारे मित्रांनो क्रिकेट सुद्धा रंग बदलू शकतो. क्रिकेट आहे आणि तिचा खेळ मानला जातो. एका चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता असताना षटकार लगावला जातो. 6 चेंडूमध्ये एका धावेची आवश्यकता असताना 6 चेंडू निर्धाव फेकले जातात. यालाच मित्रांनो क्रिकेट म्हणतात. क्रिकेट आणि क्रिकेट दरम्यान पुढचा चेंडू आहे कुंभनीचा. 2 चेंडू हाताळले कुंभनी नाही. पुन्हा एकदा सज्ज. तीन धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या. पाणी पितो चलायचं फक्त मी पाणी चालवते. पुन्हा एकदा अल्पेश संघाची धावसंख्या 46 पर्यंत मदत मारतोय.
सुरेख सर अल्पेश काय गोलंदाजी करते पहा दोन चेंडू काय जो पाहायला गेला 2 षटकं 2 चेंडू हाताळून झाले अल्पेशाची पुढचा चेंडू अल्पेशाचा झेलची संधी आहे फटका सजवला सरळ चेंडू गेला 6 धावांसाठी त्यांचं 9 चेंडू घोषित करतायत म्हणजेच या चेंडूची 7 धावा मिळतील यस यानंतर होणारा सामना हेजवकर क्षेत्ररक्षण स्वीकारलाय फलंदाजीसाठी घाडेवाडी संघाला आमंत्रित केलंय या षटकारानं जर पाहायला गेला तर सावंत संघ विजयी ठरतोय दोन्ही संघांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो साई यांना फटकेबाजी